वॉश करताना तुम्ही पण या 5 चुका करताय का आणि हेअर वॉशच्या नंतर या 3 चुका तुम्ही सुद्धा करताय का? तर कोणत्या ना हे चला आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघूया. पण त्याच्याच आधी ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हेअर ग्रोथ सिरीजचा डे 3 ह्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हेअर वॉश कसं करायचा ते. तर आता थोडंसं लेट झालंय मला पण आणि बाकीची माझी सगळी घरातली कामं आवरून झाली पहिले तर. आणि त्यानंतर म्हटलं व्हिडिओ शूट करायचा आहे, त्यामुळे मग पहिलेच जेवण वगैरे झालंय सगळं. तर आता मी तुम्हाला आहे ना ह्या सिरीजमध्ये ना काय काय गोष्टी सांगणार आहे हे मी तुम्हाला पहिले सांगते. तर ह्या सिरीजमध्ये ना आपण जसा कालचा व्हिडिओ बघितला की शॅम्पू बनवला होता आपण माझ्या हेअर ग्रोथसाठी. तर तुम्हाला जर आहे ना तो शॅम्पू मी कसा बनवलाय, कोणी नवीन आला असेल आपल्या चॅनलला तर त्यांनी मागचा व्हिडिओ जाऊन बघा. मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड सुद्धा केलेले आहेत. सो आता आहे ना आपण आहे ना त्या शॅम्पूपासून हेअर वॉश कसा करायचा आणि हेअर वॉश करताना कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या हेअर वॉश झाल्यानंतरच्या 3 गोष्टी आहेत ह्या नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा आणि असाच आपला व्हिडिओ कंटिन्यू पुढे करत राहा. आणि तुमच्या फ्रेंड्सला किंवा कोणाला काय प्रॉब्लेम असतील तर माझा व्हिडिओ नक्कीच शेअर करा हेअर ग्रोथच्या सिरीजचे. तर असेच आपण पुढे छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो चला मग आता मी पटकन पाणी वगैरे घेते आणि मी तुम्हाला दाखवते की मी आपण पाणी सुद्धा कसं चेक करायचं आपल्या हेअरसाठी बरोबर आहे का, म्हणजे जास्त गरम पाणी नाही आहे, जास्त कोमट पाणी नाही आहे, गार पाणी नाही, हे कसं ओळखायचं हे सगळं काही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला चॅनलला असेच कनेक्ट राहा. ना तुम्हाला थोडासा माझा आवाज आहे ना घुमल्यासारखा येईल, मी आता वॉशरूममध्ये. तर आता मी तुम्हाला ना सगळं स्टेप बाय स्टेप दाखवते. मी पाणी काढलंय. तर आहे ना वॉशरूममध्ये असल्यामुळे ना मला काही व्हॉइस ओव्हर व्यवस्थित करता येत नव्हता, बोलता येत नव्हतं, म्हणून म्हटलं चला व्हॉइस ओव्हर करावा. तर आहे ना आपल्या हेअरसाठी टेम्परेचर बॉडीसाठी पण असं आहे ना एल्बोनी चेक करायचं, तेच खरं टेम्परेचर असतं. सेकंड थिंग म्हणजे ना आपलं जे बोटाचं आहे ना हाडूक असतं ना जिथून आपले बोटं फोल्ड होतात तिथं चेक करायचं. आणि कधी पण आहे ना शॅम्पू घेताना स्कॅल्पवर डिरेक्टली अप्लाय करायचा नाही. पहिले आहे ना त्याला आहे ना चांगलं मिक्स करा जो तुम्ही शॅम्पू बनवणार त्याला, आणि नंतर नेक्स्ट थिंग म्हणजे त्याला पाण्यामध्ये मिक्स करा, चांगलं त्याचा फेस होऊन द्या आणि त्यानंतरच तो आपल्या डोक्यावरती अप्लाय करा. आता बघा मी हळूहळू अप्लाय करत जाते, जसे जसे केस चोळत जाते ना तसे तसे ना आपोआप त्या शॅम्पूचा फेस व्हायला लागला आहे, तुम्ही पण बघताय आता. आणि मी ह्याच्यामध्ये कुठलाही शॅम्पू किंवा शॅम्पू बेस वगैरे यूज केलेला नाही आहे. काल जो मी तुम्हाला शॅम्पू दाखवला होता आता तुम्ही बघताय माझ्या वॉशरूममध्ये त्याच 2 बॉटल्स आहेत. त्यानंतर मस्त आहे ना एकदम स्टेप बाय स्टेप हेअर वॉश करून घ्यायचा. गरम पाणी अजिबात वापरू नका आणि अजिबात असे घासून केस वॉश करू नका, जसं की आपण माथ्यावरती आपल्या तळव्यानी घासतो तसं अजिबात करू नका. आणि कधी पण केस धुताना ना सगळीकडून धुवा, फक्त वरतूनच, म्हणजे फक्त आहे ना टाळूवरतीच अजिबात केस धुवू नका. केस उलटे करा, जिथे आपल्या मानेची साईड असते ना तिथं आपल्याला खूप जास्त घाम येतो आणि त्यामुळे आपले डॅन्ड्रफचे चान्सेस जे असतात ना ते खूप जास्त वाढतात. किंवा ज्यांना कोणाला आहे ना आता उवा असतात ना त्यांच्यासाठी पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परत आपल्या कानाच्या मागंसुद्धा सेम प्रोसेस करा, जसं मी तेल लावताना दाखवलं होतं तेव्हा तसं. आणि त्यानंतर आहे ना मी अशी केस पिळून काढते, तेव्हाच माझ्या जे केसांमधलं एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ना ते सगळं काही निघून जातं. त्यानंतर आहे ना मी प्रत्येक वेळेस टेम्परेचर चेक करते पाण्याचं, कारण की ना हळूहळू थोडं थोडं ओतायचं आणि थोडं थोडं स्वच्छ केस धुवून घ्यायचे. आणि त्यानंतर आहे ना थोडेसे हाताच्या बोटाचे कंगवा करायचा आणि त्याला आहे ना एकदम असं स्मूथली ना विंचरून घ्यायचं. का तर एक्स्ट्रा प्रोडक्ट जे काही आहे ना केसांमधलं ते परत एकदा निघालं पाहिजे. एकदम स्मूथ सॉफ्ट आणि सिल्की केस होतात. आणि त्याच्यानंतर मी पुढे ना तुम्हाला आता ह्या हेअर वॉश करतानाच्या चुका सांगितल्या आहेत ते, की तुम्ही अशा अजिबात चुका करू नका. आता भरपूर लोक करतात की डायरेक्ट झटकतात वगैरे हेअर वॉश झाल्यानंतर, तर अजिबात नाही. किंवा काही लोक असे पण करतात की हेअर वॉश असतानाच आपण बाकीची कामं आवरत असल्यावर आंघोळ झाल्यानंतर की आपण आंबाडा बांधून ठेवतात, तर अजिबात करायचं नाही. केस खाली रिकामे सोडा आणि जे आपले एंड्स आहेत ना त्याला कधीच ओल्या केसांमध्ये फोल्ड करू नका, म्हणजे दुमडून बांधू नका केस, कारण की दुमडून बांधल्याने ना केस एंडला आहे ना फाटे फुटतात आणि एकदम असे रफ होतात आणि एकदम असे भुरकट केस होतात. आणि बघा तुम्ही इतका छान हेअर वॉश केल्यानंतर सुद्धा माझा एकही केस डॅमेज किंवा गळाला नाही आहे. तर ह्याचं कारण हेच आहे की मी एकदम प्रॉपर आणि एकदम असं स्मूथ आणि सॉफ्ट असं पिळून मी ना पूर्ण त्यातलं पाणी काढलंय. तर आहे ना मी तुम्हाला आत्ताच जसं सांगितलं की मी हेअर वॉश कसा करते हे सगळं काही दाखवलंय. तर तिथे मला व्हॉइस ओव्हर केलाय, कारण की माझ्या वॉशरूममध्ये आवाज घुमला असता तो तुम्हाला स्पष्ट ऐकून असता आला म्हणून.
तर आता हेअर वॉशच्या नंतरच्या कोणत्या 3 चुका आहेत ना हे मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे ना, आपण जो टॉवेल आहे ना, केस पुसायला वेगळा वापरायचा आणि अंग पुसायला वेगळा वापरायचा. दोघं कधीच एकत्र वापरायचे नाहीत, त्यामुळे सुद्धा तुमचा हेअर लॉस होऊ शकतो. सेकंड थिंग म्हणजे ना, कधीच असे झटकून केस अजिबात सुकवायचे नाहीत, त्यांनी पण केस खूप जास्त ब्रेक होतात, मधूनच केस तुटतात. आता भरपूर जणांचे तुम्ही बघितले असतील हेअर ब्रेकेज आहे ना खूप जास्त असतो, मधून केस तुटतात, त्यामुळे एक लेवल अजिबात केसांची दिसत नाही. सेकंड थिंग म्हणजे ना, तुम्ही हा टॉवेल मी जसा बांधलाय तसा फक्त 10 ते 15 मिनिटच ठेवा. आता माझे केस जास्त लांब आहेत आणि जड आहेत, त्यामुळे मी 10 ते 15 मिनिटं ठेवते. तुम्ही तसं थोडं कमीच ठेवा. आता मला जरा बरं वाटतं, कारण की आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे ह्याच्यात थोडं पाणी सोक जातं, त्यामुळे मी असं बांधून ठेवते. त्यानंतर थर्ड थिंग म्हणजे कधी ड्रायर यूज करू नका. अजिबात ड्रायर यूज करायचं नाही, कारण की ड्रायरनी सुद्धा डॅमेज होतात आणि हीटनी ना आपल्या केसांना काय म्हणतात, हीटनी डॅमेज होतात केस आणि गळायला लागतात डायरेक्टली. तर आता तुम्ही हेअर वॉश करताना पण बघितलं, हेअर वॉशच्या नंतर माझा एकही केस गळाला नाही, बिकॉज मी तो शॅम्पू खूप दिवसापासून यूज करते आणि त्याने खूप छान रिझल्ट आहे. सो आहे ना, चला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी ही गोष्ट सांगणार आहे की सिरम कसं बनवायचं, कुठल्या हेअरसाठी कुठला सिरम पाहिजे. जसं की आता उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल तुमच्या केस गळतीवरती कोणतं सिरम पाहिजे, तुमची हेअर लेंथ मागे गेली असेल तर पुढे हेअर लेंथ कशी आणायची, ह्याच्यासाठी मी न्यू हेअर्स ग्रोथ कशी करायची, हे सगळं काही आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.